महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणजे पुणे शहर, विद्येचे माहेरघर म्हणजे पुणे शहर. एवढ्या उपमा आपल्या शहराला आहेत आणि पुणेकरांना तर अनेक उपमा आहेत. पण हाच पुणेकर आणि त्यांची मुलं आज धर्मवीर संभाजी महाराज विद्यालय शाळा क्रमांक 17 पुणे महानगरपालिका या शाळेमध्ये समोर दिसत असलेल्या त्या इमारतीच्या खालच्या तळमजल्यामध्ये पत्र्याच्या शेड टाकून, हॉलमध्ये पत्र्याच्या शेड टाकून मुलांना बसवण्यात आलेला आहे आणि तिथं शाळा चालू आहे, ते पण अंधारामध्ये. अंधारामध्ये का? कारण ही समोर अनधिकृत जी व्यायामशाळा आणि अभ्यासिका तुम्हाला दिसत आहे, या अनधिकृत व्यायामशाळा आणि अभ्यासिकेचं जे भाजपच्या नगरसेवकांच्या आशीर्वादाने चाललेली गेले 8 वर्ष जो भ्रष्टाचार झालेला आहे तो आम्ही बाहेर काढला विकास आघाडीच्या माध्यमातून. त्या व्यायामशाळेचा आणि अभ्यासिकेच्या भ्रष्टाचाराचं लाईट बिल 2.5 लाख रुपये ह्या शाळेला आलं. या शाळेच्या वीज मीटरमध्ये महावितरणनी वायरी टाकून आम्ही म्हणतो स्वतः, कारण या शाळेला दर महिन्याला 8 ते 10 हजार लाईट बिल येत होतं. अचानक 2.5 लाख रुपये लाईट बिल आलंच कसं काय? 2.5 लाख लाईट बिल यासाठी आलं कारण या व्यायामशाळेतून आणि अभ्यासिकेतून जे पैसे कमवत होते त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी पुणे महानगरपालिकेचा बळी दिलेला आहे. पुणे महानगरपालिकेला वीज चोर घोषित केलेला आहे. कलम 126 नुसार पुणे महानगरपालिकेला महावितरणनी नोटीस देऊन 2.5 लाख रुपयाचा दंड लावून 2.5 लाखाचं लाईट बिल दिलेलं आहे. त्यामुळं 13 ऑगस्ट पासून सदर शाळा अंधारामध्ये आहेत. मुलं तिथं अंधारामध्ये शिकत आहेत. त्यांना अंधारामध्ये शिकावं लागत आहे. 1ली ते 7वीचे वर्ग इथं भरतात. शिक्षक तसे शिकवत आहेत आणि प्रशासन धिम्म गतीने काम करत आहे. ह्याच्यामध्ये माझे आयुक्त जे होते भोसले साहेब यांना भेटून हा विषय सांगितला होता. नवीन आलेले आयुक्त त्यांना हा विषय माहिती आहे. प्रशासनातल्या प्रत्येक अधिकाऱ्याला, शिक्षण मंडळापासून सगळ्यांना हा विषय माहिती आहे. पण एकही जण इथं लक्ष देत नाहीये. नक्की सत्ताधाऱ्यांचा रोष किंवा सत्ताधाऱ्यांचा राग हे प्रशासन सहन करणार नाही का? घाबरतात का भाजपला? एवढा यांची दहशत आहे का भाजपची प्रशासनावर? म्हणजे भाजपच्या दहशतीखाली आज मुलांना अंधारामध्ये बसवायची वेळ आलेली आहे. सावित्रीमाईचं हे शहर आहे, महात्मा फुलेंचं हे शहर आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे शिक्षण जर अंधारात घेत असेल तर कसं काय पुढे पुण्याचं भविष्य काय असणार आहे? भारताचं भविष्य काय असणार आहे? कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? कुठं नेऊन ठेवलाय प्रभाग माझा? नवीन प्रभागामध्ये आमच्या या प्रभाग क्रमांक 27 मध्ये अशा 3 घटना आम्ही मागच्या 4 महिन्यात दाखवलेल्या आहेत. वीज चोरीच्या, अनधिकृत अभ्यासिका, अनधिकृत व्यायामशाळा, त्यातला हा एक भोंगळ कारभार आज समोर तुमच्या आलेला आहे. मुलं अंधारात शिकतात. प्रशासनाने, मुरलीधर मोहोळ खासदार आहे तुम्ही, कृपया लक्ष द्या. इथले आमदार हेमंतजी रासने लक्ष द्या. अहो, नुसते डीजे लावून उत्सव करून नाही होत विकास. विकास होण्यासाठी नागरिक सुजाण लागतो, सुशिक्षित लागतो. का तुम्हाला फक्त नाचणारा कार्यकर्ता हवाय? शिकलेला नको का? भारताला पुढे न्यायचं नाही का तुम्हाला? नरेंद्र मोदीजी, तुम्हालाच आता विनवणी आहे. मला वाटतं आता आम्हाला यासाठी काय सत्यनारायण घालावं लागणार आहे का? काय चाललंय पुणे शहरामध्ये? कृपया लक्ष द्या. अन्यथा शिवसेना म्हणून आम्हाला पुणे महानगरपालिकेवर या विषयासाठी मोर्चा काढावा लागेल, हे लक्षात ठेवावं सगळ्यांनी.